नमस्कार, मी आरोही संग्राम बोलते. आज 1 ऑगस्ट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यासाठी जमलेले आहोत. साहित्य क्षेत्रात नावलौकिक असणारे थोर समाजसुधारक, लोककवी, लेखक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना माझे विनम्र अभिवादन. 1 ऑगस्ट 1920 ला वाटेगाव येथे एका गरीब घरात जन्म घेतलेले तुकाराम भाऊराव साठे म्हणजेच आपले अण्णाभाऊ साठे त्यांना शिक्षणाची ओढ असूनही केवळ समाजात होणाऱ्या भेदभावामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही. अण्णाभाऊ एक दिवस शाळेत शिकून दुसऱ्या दिवशी शाळेत आल्यावर त्यांना शाळेतून हकलण्यात आले. ह्यात झालेल्या भेदभावामुळे अण्णाभाऊ फक्त 1.5 दिवस शाळा शिकले. पण त्या 1.5 दिवसात झालेली वर्ण व्यवस्था, जातीभेद अण्णाभाऊंना शाळेत बसू देत नव्हती. पण त्यांच्या मनातील शिक्षणाची इच्छा संपली नाही. त्यांना रोजगारासाठी आईवडिलांसोबत वाटेगाव ते मुंबई पायी चालत जावे लागले. मुंबईत आल्यावर त्यांनी खाण कामगार, गिरणी कामगार म्हणून काम सुरू करत असतानाच रस्त्यावरील पाट्या वाचायला सुरुवात केल्या व स्वतःच अक्षरांची जुळवाजुळवी करून लिहायला व वाचायला सुरुवात केली. म्हणूनच अण्णाभाऊ जेव्हा लिहू लागले तळहाताच्या रेषावर नाही तर तळहाताच्या ढेगावर भविष्य दिसू लागले. अण्णाभाऊ नुसतेच लिहायला वाचायला शिकले नाहीत तर त्यांनी एक शायरी पुस्तक, एक प्रवास वर्णन, 3 नाटके, 7 चित्रपट, 13 लोकनाट्य, 13 कथासंग्रह, 15 पोवाडे, 35 कादंबऱ्या लिहिल्या. आणि हे साहित्य फक्त लिहिलं नाही तर त्यातून शोषित, दलित, वंचित, पीडित लोकांचे दुःख वेदना आपल्या साहित्यातून जगासमोर आणण्याचं काम अण्णाभाऊंनी केलं. म्हणूनच म्हणते, अण्णाभाऊची लेखणी साऱ्या जगात देखील. मराठी साहित्यातील ते असे एकमेव साहित्यिक होते जे लेखक होते, कार्यकर्ता होते, तसेच कलावंतही होते. वयाच्या 17व्या वर्षी त्यांनी पहिला पोवाडा लिहिला आणि तो पोवाडा रशियाच्या राष्ट्रपतीपर्यंत पोहोचला आणि तोच पोवाडा जगातील 27 भाषांमध्ये भाषांतरित झाला. ते भारतातील असे एकमेव साहित्यिक होते ज्यांचे साहित्य जगातील 27 भाषांमध्ये भाषांतरित झाले होते. रशियाने अण्णाभाऊंना आमंत्रित केलं. त्यावेळी अण्णाभाऊंनी आपला इतिहास म्हणला. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा रशियाच्या कानाकोपऱ्यात गाजवला. आपल्या साहित्याच्या माध्यमातून अण्णाभाऊ साता समुद्रपार रशियात जाऊन पोहोचले. अण्णाभाऊच्या साहित्यातील विचार रशियातील प्रत्येक माणसाने आपल्या पुस्तकात घेतला व अण्णाभाऊंना आपल्या हृदयात पेरलं. म्हणूनच गर्वाने म्हणे, साहित्यातून ज्याने उंचावली मान त्या अण्णाभाऊंनी मिळवला रशियात सन्मान. अण्णाभाऊंनी भारतीय स्वातंत्र्य चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती चळवळ तसेच कामगार चळवळीत जनजागृती केली. यश आणि अंत या 2 टप्प्याच्या मधोमध उभा राहून मातीत लपलेल्या माणसांचे उपकार त्यांनी आपल्या साहित्यातून मांडले. आपल्या हातावर पोट असणारा कामगार चतकोर भाकरीसाठी संघर्ष करताना अण्णाभाऊ म्हणतात, ही पृथ्वी कोणत्याही शेषनागाच्या मस्तकावर नाही तर शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या हातावर तरलेली आहे. म्हणून म्हणते, तापत्या उन्हात वृक्षाची सावली लागली गरम, तापत्या उन्हात वृक्षाची सावली लागली गरम. तसे अण्णाभाऊ होते कामगारांचे आधार. तू गुलाम नाहीस तर वास्तव्य जगाचा निर्माता आहेस, असे अण्णाभाऊंनी कामगारांना सांगितले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणीतून ते दलित कार्याकडे वळले. भारतात मराठी माणसांचे राज्य निर्माण होण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ झाली व 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. अण्णाभाऊंच्या साहित्यामुळे हा महाराष्ट्र पेटून व मुंबई महाराष्ट्राला मिळाली. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर गीतकार, गायक, कवी अशा लोकांनी आंबेडकरांना अभिवादन म्हणून सभा ठेवली. त्यात अण्णाभाऊ होते. प्रत्येकाने गीत, गाणे, कविता मंचावर जाऊन सादर केले. पण अण्णाभाऊंनी काहीच सादर केले नाही. ते आंबेडकरांच्या विचारात गुंतले होते. तेव्हा तेथील लोकांनी अण्णाभाऊंना विचारलं, अण्णा, तू काहीच का सादर केले नाहीस? त्यावेळी अण्णाभाऊंनी हातात लेखणी घेतली व शब्द कोरायला सुरुवात केली. तो कागद घेऊन त्या मंचावर गेले व बाबासाहेबांना अभिवादन करताना म्हणायला लागले, गुलामगिरीच्या चिखलात रुतून बसलास काय रे ऐरावत, गुलामगिरीच्या चिखलात रुतून बसलास काय रे ऐरावत. अंग झाडून निघ बाहेर गे भिनेवर निघाव, जगपदाला घालून निघाव मज सांगून गेले भीमराव, जगपदाला घालून निघाव मज सांगून गेले भीमराव. आंबेडकरांनी अण्णाभाऊंना सांगितलं होतं की नाचून मोठं होतात नाही, अरे नाचून मोठं होतात नाही तर
स्वच्छ न ठेवता कायमस्वरूपी कोनशिला कशी सजवून ठेवावी याकडे प्रत्येक मातंग मनाने लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्यातच बदल होणं ही काळाची गरज आहे. जेव्हा स्वतःमध्ये बदल होईल तेव्हा समाजात बदल होईल. अण्णाभाऊंनी 18 जुलै 1969 रोजी आपला व साहित्याचा निरोप घेतला. पण त्यांचे लिहिलेले साहित्य वाचणं व